तर मित्रांनो आता वाजलेत 6-6:30 वाजलेत आणि व्ह्यू बघा, व्ह्यू बघू शकता पूर्ण ग्लेशियर आणि हे भैरवनाथ टेम्पल, हे बघू शकता भैरवनाथ टेम्पल, केदारनाथ बाबा केदारनाथ धाम आणि तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, बर्फ बर्फ। आम्ही इथं स्टे केलेला, काल संध्याकाळी पोचलो आणि हे व्ह्यू बघा, थंडी आहे इथं। रात्री मला वाटतं आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा 7 डिग्री होतं आणि मला वाटतं 3-4च्या आसपास ना कम से कम 2-3 डिग्रीच्या आसपास गेलेलं टेम्परेचर। आणि आता पण ना फॉग वगैरे नाहीये, ना पाऊस नाहीये, काही नाहीये, ते एक बरं आहे। पण हे आहे काय म्हणतात ते, इथे बघा बर्फ वगैरे आहे, पहाडीवर बर्फ आहे। आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला, हा बघा पहाडीवर पूर्ण बर्फ आहे, तशी गर्दी नाही पण आपलं दर्शन होऊन जाईल फटाफट। हे बघू शकता वातावरण एकदम क्लिअर आहे। आज रात्री एवढं दिसत नव्हतं पण आता बघा फुल क्लिअर दिसतंय, बाजारपेठ वगैरे झालेली आहे इथं आणि मस्त एकदम। आता विषय असा आहे की दर्शनासाठी या साईडला जायचंय, पण आमचं सीन असं आहे की चहा पहिली चहा मारतो कारण थंडी भरपूर आहे इथं आणि हात वगैरे सगळं गाठायला लागले, सो चहा इज नेसेसरी। तो पहिला आधी इथं जाऊन आम्ही चहा पिणार आहोत, 3 हा। तर आता मी पहिला आधी चहा पितो थोडी, सगळी चहा वगैरे पिली, टेन्शन नाही काय नाही। हा थोडी थंडी आहे पण आता हळूहळू ऊन येत आहे आणि हे बघा ओम वगैरे आहे सगळं। आणि आता आम्हाला जायचंय दर्शनाच्या लाईनला, सो आजूबाजूचं नेचर पण एकदम मस्त आहे। हा थंडी आहे पण एक मस्त आहे की भाई वातावरण क्लिअर आहे। काल जे आम्हाला भेटले ना लोक, म्हणजे 4 मुलं आमच्यासारखी आलेली, पण त्यांचं काय झालं माहिती, त्यांना सकाळी पूर्ण फॉग भेटला त्यामुळे त्यांना व्ह्यू काहीच भेटत नव्हता, पण आम्हाला आज क्लिस्टर क्लिअर व्ह्यू भेटतोय। तर आता आम्ही काय करणार आहोत, पहिलं दर्शनाला जाणार आहोत आणि दर्शन करून मग आम्ही कुठे जाणार आहोत की भैरवनाथ, गाव भैरवनाथ। सो आता पहिलं आम्ही दर्शनाच्या लाईनला उभं राहणार आहोत। गर्दी नाहीये पण थोडीशी गर्दी आहे, म्हणजे जास्तशी हे नाहीये, भीड नाहीये असं बोलले ते। सो मग आता आमचं कसं आहे की पहिलं दर्शन करायचं आणि दर्शन करून मग फोटोशूट वगैरे करायचंय, ब्लॉगिंग पण करायचं आणि बाबा भैरवनाथचं दर्शन करायचं आणि मग उतरायला घ्यायचंय दर्शनाची लाईन। आता दर्शनाची लाईन इकडून सुरू होते, तर आपण दर्शनाची लाईन दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन मग बाकी पुढचं बघता येईल, फिरायचं वगैरे आजूबाजूला एक्सप्लोर करायचंय ते सर्व करायचंय। दर्शनाची लाईन इथून आज तशी भीड नाहीये, पुढे असू शकते, आता माहित नाही लाईन नक्की किती मोठी आहे, पण एक चांगलं आहे की जास्त भीड नाही असं मला वाटतंय। तर आता मी चाललोय दर्शनाला, लाईनला आता लागायचंय। आमचे 2 मित्र आहेत ते पण येत आहेत, जस्ट आता पडणार असतो मी, ते पण पोहोचलेले आहेत लाईन मध्ये, तो पण आम्ही पण पुढे जातोय। तर इथं पण टेंट लावलेले आहेत बघा एकदम मंदिराच्या इथं, आणि इथून ही लाईन चालू आहे। अरे ते आलं तर आता फक्त काम आहे दर्शन घ्यायचं, मस्त आहे। पण इथलं वातावरण तर एकदम खरंच मस्त आहे, एकदा आयुष्यामध्ये एकदा तर विजिट करणं मस्त बनतच। तुम्ही बघू शकता की इथं माईक माझं चालू आहे का बघतो इथं, हा चालू आहे। तर बघू शकता हे बघा आता लाईन हळूहळू आम्ही बऱ्यापैकी जवळ पोहोचलोय आणि हे मंदिर बघू शकता, हे इथं मंदिर आहे। सो आता
आज एवढी पण गर्दी नाही, ठीक आहे. म्हणजे अजून एका तासात आमचं मस्तपैकी दर्शन होऊन जाईल खूप लवकर. तर आम्ही आत्ता कुठं आम्ही अजूनही लाईन चालूच आहे आणि आम्ही अजून चालतोय. अजून एक अर्धा पाऊण तास तरी लागेलच. आणि हे बघा केदारनाथ, आणि इकडे आता हळूहळू फॉग यायला लागले आणि इकडे बर्फ पण आता झाकला जातोय, हळूहळू बर्फ झाकला जातोय. मी करतो. हे आहे मंदिराचा व्ह्यू. आता ह्याच्या पुढं आतमध्ये कॅमेरा व्हिडिओ शूटिंग अलाउ नाही. आपण आता दर्शन करून बाहेर आल्यावरच, दर्शन करून मी बाहेर आलो का पुन्हा शूट चालू करतो. सो आता ब्लॉग आतमध्ये तर एंट्री नसल्यामुळे बंद करावं लागेल आणि मोबाईलचे कॅमेरा वगैरे सर्व काढून ठेवावं लागेल. पाठी 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 आला कोणते धक्का मारायचं एवढं कष्टाने काढलेलं. हा इथे ठेव, इथे ठेव. पिंडीवरला चढवलेलं जल आहे. हा 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 हे आम्ही आता जल घेतला इथून. इथं पिंडीवर चढवलेलं जल असं भेटतं, ते पण प्रसाद म्हणून घेऊ शकतो. आता मी भीमशिळा पाठीमागं, मंदिराच्याच पाठीमागं भीमशिळा आहे. एवढी मोठी पत्थर आहे आणि ह्याच्यामुळेच वाटतं की म्हणजे मंदिर राहिलेलं, पूर आलेला तेव्हा ही शिळा पूर्ण सांभाळलेला असं काहीतरी आख्यायिका आहे. सो आणि हे त्याचं हे आहे शिवधनुष्य. आणि आता मी चाललोय कुठचा शंकराचार्यांचा आदि शंकराचार्यांचा स्टॅच्यू बघायला चाललोय. पण त्याच्यात एक दोन फोटो इथे क्लिक करतो. तर एकदा पाठी दाखवा. हे आता आम्ही हे मंदिराचं बॅकग्राऊंड आणि पूर्ण आता फॉग पुन्हा जमा होत आहे. आणि आता आम्ही इकडे आदि शंकराचार्य यांचा स्टॅच्यू बघायला जातोय. वातावरण प्लेझंट आहे, थोडं आता पण धूप आली. धूप अशी नाही म्हणता येणार, ऍक्च्युअली आम्ही कपडे पण 2-4 घातलेत, त्याचं सगळं काढावं लागलं कपडे, एवढी धूप आलेली आहे. पण अजूनही ढग चालू आहे, हे फॉग वाले. आता कधी बघू, कधी कदाचित टेम्परेचर चेंज पण होऊ शकतं. सो आता मस्तपैकी आदि शंकराचार्याचा समाधी आहे सॉरी. सो आम्ही आता समाधी बघायची आपल्याला. वा हे बघू शकता तुम्ही आदि शंकराचार्य समाधी. आणि आता काय थोडं क्लिनिंग चालू आहे, क्लिनिंगची प्रोसेस चालू आहे. पण ही समाधी क्लिनिंग वर गेला हे असं थोडं प्रोटेक्टिव्ह वर नाही बांधलेली आहे ना, थोडी खाली अशी बांधलेली आहे ना समाधी. का रे अशी खाली का, म्हणजे अशी म्हणजे नॉर्मली स्ट्रक्चर वर हायटेड असतो ना, हा खाली असं आहे काय माहिती नाही. तर फायनली आता आमचं दर्शन वगैरे झालं, थोडा फोटोशूट वगैरे केलं आणि आता आम्ही हे बघू शकता मंदिर. आणि आम्ही आता चाललोय त्याला भैरव बाबाला चाललोय. तर आता आपण तिकडेच भेटू. आपले नंदी भाई साहब इथं केदारनाथ मंदिराच्या पाशी. तर हे केदारनाथ मंदिरचा एक साइडचा व्ह्यू आहे, हा बघू शकता तुम्ही. आणि इथूनच हे बघा भैरव मंदिर मार्ग, हे थोडंसं हे झालेलं आहे. हे बघा भैरव मंदिर मार्ग, हे इथून असा मंदिराचा मार्ग इथून सरळ जातो. 1-1.5 किलोमीटर असेल. हे बघा इथं पण लिहिलेलं आहे भैरव मंदिर मार्ग.
मंदिराकडे जायला इथूनच सरळ ही पहाडी थोडी चढायची आहे, पण त्याच्या आधी हे मंदिराचा व्ह्यू दाखव. आणि आता बरोबर फॉग आलाय, हे बघू शकता फॉग आलेला आहे. आणि आता हळूहळू करत आपल्याला जायचंय. राजमा चावल 100 रुपये. भाई राजमा चावल 100 रुपये आहे इथं. थोडस प्राइस महाग आहेतच, पण कसं आहे की ठीक आहे, म्हणजे आहे तेवढं अफोर्डेबल म्हणू शकतो आपण, होऊ शकतं. आणि हे इथं आय थिंक धर्मशाळा आहे. हे इकडे धर्मशाळा आहे वाटतं. बाबा लोक वगैरे राहतात धर्मशाळामध्ये. आवाज इथे गाव काय भैरवनाथ मंदिर, केदारनाथ भंडारा. आम्ही आता इथं भंडारा चालू आहे. इथं भंडारा भेटतो, अलवर भंडारा. इथं मंदिराच्या बाजूला भैरवनाथच्या रोडलाच आहे. त्यामुळे मस्त आता पोटभर जेवण पण आम्हाला भेटलं. आणि पुन्हा घेऊ पण शकतो, डबल घेऊ पण शकतो. तर आता आम्ही पटापट आधी हा जेवण आहे ते जेवतो, भंडारा खातो, आणि नंतर आम्ही हे करतो, पुढे चढाई चालू करतो. तर भोजन भेटतं. आणि इथून असं प्लेट वगैरे सुद्धा आपण स्वच्छ देऊन इथे ठेवायची प्लेट वगैरे. भैरवनाथ मंदिराचा रूट आणि हे वरून व्ह्यू बघा. आणि हे केदारनाथ मंदिर. आपलं चप्पल काढून इथं ठेवलं आणि तिथं दर्शनाला आपण दर्शन घेऊ. जय बाबा मुकुंद भैरवनाथ. तेल चढ़ा यहाँ पे मूर्ति पर तेल नहीं चढ़ाना. यहाँ पे बाबा भैरवनाथ का दर्शन करते. सुकतालला पण जाऊ शकता. इथून जी ट्रेक आहे, पण ते 7-8 तासाची ट्रेक आहे. तो ये चाचा का रूम था. चाचा थैंक यू रूम के लिए. और ये अपना रूम था, मस्त चाचा ने सस्ते में दिया था. और अभी हम लोग निकल रहे. केदारनाथ का तो ट्रिप हो गया. अभी हम लोग नीचे जा रहे हैं उतरने के लिए. बद्रीनाथ जाना है अभी. और ये एक दो सीधे रहने वाला है. अभी देख रहे हैं रूम का वगैरह कंडीशन देख के. ये दो सीधे रहने वाला है. अभी सोलो ट्रैवल कर रहा था. तो अभी हम लोग धीरे धीरे निकल रहे हैं नीचे के. अभी नीचे जाएंगे, फिर नीचे आगे का ट्रिप का प्लान करेंगे कैसे करना है. बद्रीनाथ जाना है नाही, आधी त्रिदेवी असं कुछ आहे. ते सगळं बघायचं आहे. आणि आता इथून आम्ही निघायला घेतोय उतरणीला. तो केदारनाथ परत कधी येऊ माहित नाही, पण आता केदारनाथ दर्शन. तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. रिटर्न खाली जातोय. आता इथून बेस कॅम्प आणि पुढं कम से कम 3-4 तास लागतील असा अंदाज आहे. उतरायला जास्त वेळ नाही लागणार. तर आता ह्या ब्लॉगमध्ये केदारनाथ संबंधित होतं. आता मी इथून खाली गेल्यानंतर पुढचं काय डिसाईड आहे ते बघू. टाईमवर आहे, कधी खाली पोचतोय त्याच्यावर आहे. कुठं स्टे करायचा, कुठं जायचं, काय करायचं ते सगळं पुढे डिसाईड करायला लागणार. तर आता आपण परतीला घेऊ. आता हे इथं चालायला सुरुवात करतोय रिटर्न.
आता आम्ही रिटर्न उतरायला घेतलंय आणि बघू शकता किती गर्दी आहे आणि फॉग पण आहे. तर आता 1-2 तास उतरून जाऊ आम्ही, कारण उतरताना एवढं काय हे नाही होत आहे. स्पीड वगैरे तसं म्हणजे मॅन्डेटरीच आहे, तसं काही हे नाही आहे. म्हणजे सॉरी, स्पीड वगैरे म्हणजे नॉर्मल आहे, म्हणजे असं काही हे नाही होत आहे. उतरताना तेवढा थकवा नाही येत आहे. सो आरामात निघून जाईल. आणि बरेचसे आम्ही शॉर्टकटच मारतोय आता. इथं मध्ये मध्ये ना येताना शॉर्टकट आहे. तसं चढताना थोडं हे आहे, पण उतरताना ना हे शॉर्टकट बरे आहेत म्हणजे. आणि हा बघा, आम्हाला इकडं जायचं आहे. हे बघा, हे बघा, हे इकडंपर्यंत आपल्याला जायचं आहे. ह्याच्याही खाली जायचं आहे. सो शॉर्टकट आम्ही आता काय करतोय, शॉर्टकटच घेतोय. त्याच्यामुळे कसं आहे, शॉर्टकटमध्ये लवकर संपून पण जाते ते. आणि आमचे मित्र पण येत आहेत, हळूहळू चालायला घेऊ. हाय गाईज. आणि हे बघा, असे शॉर्टकट मारत आम्ही थोडं लवकर पोचतोय. म्हणजे काय होईल की थोडा डिस्टन्स कमी होतोय शॉर्टकटमुळे. हे बघा, आता आलो पुन्हा इथं रोडला आलो. सो सरळ रूटने एवढं येण्यापेक्षा हे 4 राऊंड वाचले. 4 राऊंड अच्छा, वरून तिकडे आलो इकडे. हा. हे बघ, फॉग जमा होतोय आता. हे पोल 4 राऊंड वाचले वरून. शॉर्टकट करत समोर बघ. फायनली जो आमचा पॉइंट होता, ब्रिज, जिथून मेन ट्रेकिंग चालू झाली होती, तो आला. फायनली ट्रेक म्हणजे ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आता पुढं आहे थोडी, पण मेन इथपर्यंत थोडी रिस्क होती. ती मेन रिस्क गेली. आणि पाण्याचा आवाज येतोय बघा. आता हा सगळा पाण्याचाच आवाज येतोय. फायनली ट्रेकचा जो मेन पॅच होता इथपर्यंतचा फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. आणि खूप लवकर आलो आम्ही. ऑलमोस्ट 2 तासातच आलो इथं. हा अजून 3 किलोमीटर आहे इथून. आणि आता आम्ही इथं काही सोविनियर असेल तर घेतो. अजून एक घोडेवाले आता बघा, आता चढता येते. हे रात्री 8-9 वाजेपर्यंत पोचतील. पिट्टूवाले पण येत आहेत. आणि आम्ही बघू आता कितीपर्यंत पोचतो हे बघायला लागेल. पण आज इकडंच कुठेतरी स्टे करावं लागेल. सोमवार गेला ऑलमोस्ट सोमवार. हे अंतर ना एकदा वर चढताना वरचं अंतर संपत नाही आणि उतरताना खालचं अंतर संपत नाही. हे बघा, याची काय परिस्थिती झाली. हे ना 12 ज्योतिर्लिंग केलेत आणि हा याचा शेवटचा ज्योतिर्लिंग होता. आणि याचं बघा पोवली झाली आहे. माझ्या सबस्क्रायबरना मी सांगतोय. हे बघा कसा एक्सपिरियन्स होता. फायनली आम्ही पोचलो बाबा. इथं वाजले किती माहिती आहे, बरोबर 6 वाजले. 6. आता इथून थोडंसं खाली जाऊन आम्हाला टॅक्सी घ्यायची आहे. आणि टॅक्सी घेऊन परत आम्हाला तिथून बाईक घ्यायची आहे. म्हणजे उतरेपर्यंत तरी नाही म्हणता 6 वाजलेच. आणि हा गेटचा नजारा.